नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी भरपूर कोथिंबीर घालून फुनकं बनवणार आहे. मी मिक्स डाळीचा वापर करणार आहे म्हणून ते अधिक पौष्टिक बनणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग बघा किती भारी आपलं फुनकं तयार झालेलं आहे. अगदी पौष्टिक हे फुनकं आहे आणि हिवाळा आहे तर भरपूर प्रमाणात पालेभाज्या येतात. त्यात कोथिंबीर तर भरपूर प्रमाणात येते आणि कोथिंबीरपासून अगदी वेगळ्या प्रकारची मी आजची रेसिपी बनवलेली आहे. अगदी ही खानदेश स्पेशल रेसिपी आहे. पारंपरिक पद्धतीने मी आज बनवलेली आहे आणि बघा त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करते. आपण यासाठी ना भरपूर प्रमाणात यात डाळी घातलेला आहे म्हणून ते अधिक पौष्टिक बनलेलं आहे. यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, पाव वाटी चना डाळ आणि पाव वाटी मटकीची डाळ. डाळी अगदी स्वच्छ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. अगदी चोळून धुवून घ्यायच्या आहेत. डाळींना पावडर असते म्हणून. माझ्या डाळी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. आता आपण त्यात पाणी घालून अगदी त्यांना भिजत घालून ठेवणार आहोत. अगदी 2 ते 3 तासासाठी डाळी भिजत घाला. कोथिंबीर साफ करून अगदी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आता कोथिंबीर आपण पाणी निथळून कोथिंबीर कापून घेऊया. सगळी कोथिंबीर मी बारीक कापून घेते याप्रमाणे. आता वाटण करून घेऊया. वाटण्यासाठी मी लसूण घेतलेला आहे, आलं 4 ते 5 मी मिरची घेतलेली आहे. मिरचीचे तुकडे करून आपण आता पाणी न घालता अगदी जाडसर वाटण करून घेऊया. जिरं घातलंय आणि डाळींचं पाणी. डाळी बघा आपल्या भिजलेल्या आहेत, अगदी डबल झालेल्या आहेत. पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये अगदी पल्स मोडवर अगदी बारीक करून घ्यायचं आहे वाटण, पाणी न घालता. तेही कढईत मी तेल घातलंय. तेल बघा असं स्प्रेड करून घालायचं आहे सगळीकडे. हिंग घातला. कांदा घालायचा आहे भरपूर प्रमाणात. कांदा अगदी गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यात मी लसूण मिरची आल्याचं वाटण घालते. वाटणसुद्धा अगदी 2 मिनटं परतून घेऊया. त्यात मी हळद, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सगळं मिश्रण अगदी एकजीव करून घेऊया आणि डाळींचं वाटण घालूया. पाणी न घालता हे वाटण मी केलेलं आहे आणि अगदी मिक्स करून घेऊया. 2 मिनटं खालीवर मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यात कोथिंबीर घालायची. भरपूर प्रमाणात कोथिंबीर मी घातलेली आहे. अगदी एक जुडी कोथिंबीर आहे. कोथिंबीरसुद्धा मिक्स करून अगदी 5 मिनटाची दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनटानंतर आता आपण मिश्रण खाली मिक्स करून घेऊया, परतून घेऊया आणि परत त्याला 5 मिनटाची वाफ काढून घ्यायचं आहे. अगदी 2-3 वेळा ही प्रोसेस करायची आहे आपल्याला. 2-2 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि आपलं जोपर्यंत बघा मिश्रण मोकळं होत नाही अगदी सुटसुटीत, तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आणि आता चेक करून घेऊया. बघा मोकळं जायला सुरुवात झालेली आहे. अगदी डाळी आपल्या शिजेपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. बघा थोडंसं मोकळं झालेलं आहे. अजून 5 मिनटं मी हे मिश्रण, आता वाफ काढायची गरज नाही. 5 मिनटं असंच आपण आता परतून घेऊया. बघा किती भारी आपलं. आता मी शिजले का चेक करून घेते. मिश्रण आपलं शिजलेलं आहे. बघा किती मोकळं सुटसुटीत आणि कलरही कोथिंबीरमुळे त्याला कलर खूप छान आलेला आहे. मस्तच फुनकं आपलं झालेलं आहे. अगदी पौष्टिक आहे. लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकतात आणि अगदी वेगळी चव आहे. तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि माझ्या वेगवेगळ्या अशाच रेसिपी बघत राहा. आणि आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.